आपण जर पाहिलं तर सध्या CJPचं आंदोलन होतं आणि यावरून देखील मोठमोठं राजकारण तापलेलं पाहायला मिळालेलं आहे. आणि त्यानंतर आता सध्या E20 पेट्रोलबद्दल भारतभर सध्या चर्चा सुरू आहे आणि यामध्ये आता नेमकं झेंझीचं काय म्हणणं आहे, त्यांच्या काय भावना आहेत आणि याचा या E20चा परिणाम गाड्यावरती किती होतो एकंदरीत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. मी पुण्यातील सध्या FC रोडवरती आहे आणि माझ्यासोबत काही तरुण आणि तरुणी आहेत. नेमकं त्यांना काय वाटतं आपण विचारूया. दादा काय सांगशील एकंदरीत सर्वप्रथम की आपल्याला माहिती आहे की सध्या E20 पेट्रोलवरून बऱ्यापैकी चर्चा सुरू आहे आणि गडकरींचं म्हणणं आहे की E20 वापरला पाहिजे. यावर तुझं काय मत आहे? मी तर म्हणे E20 हा गडकरींनी आपल्या मुलांना मोठं करण्यासाठी केलेला प्रयोग आहे. आणि गडकरींचा हा मंत्रालय नसताना सुद्धा त्यांचा हस्तक्षेप कायम असतो. आता ते मानहानीचा दावा करण्यासाठी वगैरे ते गेलेले आहेत. पण त्यांनी या विषयावर का बोलावं, की जर मंत्रालय नसेल तर त्याविषयी बोलणं उचित नाही आहे असं मला वाटतं. कारण E20मुळे तर नुकसान झालेलं आहे, सर्वजण ते जाहीरपणे मांडतायत. हे यावरनं कळत आहे की मायलेज कमी झालेला आहे, गाड्या बिघडत आहेत, असं सर्व परिणाम दिसत आहेत. बरं, एवढा आता तू म्हणतोय की जनतेचा देखील रोष आहे, तुमचा देखील रोष आहे, मग तरी देखील कुठेतरी सरकार का या गोष्टी मागे घेत नाही? काय वाटतं या या पाठीमागे नेमकं काय असू शकतं? हे आता सरकार तुम्ही पाहताय की 12 वर्षापासून कसं चाललेलं आहे, हुकुमशाही राबवली जात आहे. लोकांचं मत म्हणजे त्यांना असहमत असलेलं मत मान्यच नाही आहे. लोकशाही म्हणजे काय, क्रिटिसिझम इज अ सोल ऑफ डेमोक्रेसी. लोकशाहीमध्ये असहमत असणं हे लोकशाहीचा आत्मा आहे. पण अलीकडे ते पाहताय त्यांनी हुकुमशाही ज्या पद्धतीनं राबवली आहे, आम्ही म्हणेल ते कायदा, आम्ही म्हणेल तसंच वगैरे, ते त्यांचा असा आविर्भाव आहे आणि हे अहमभाव आहे. लोकांनी, तुम्हाला माहिती आहे, CJPच्या आंदोलनामध्ये त्यांचा राजीनामा द्यावा लागला. राजनाथ सिंगांनी तर म्हटलेलं होतं जाहीर पत्रकार परिषदेमध्ये की हे NDA सरकार आहे, यहाँ पर राजीनामे नाही होते. आता लोकांनी दाखवून दिले, लोक रस्त्यावर उतरत आहेत. आणि ही नवीन जी जनजी पिढी आहे ते आपण पाहत आहे की म्हणजे कशा पद्धतीनं व्यवस्थेला आव्हान देत आहे. बरं, आता तुम्ही नवी पिढीच्या बद्दल बोलताय तर एकंदरीत अभिजित दिपके बद्दल तुमचं काय मत आहे? हा, अभिजित दिपके हा व्यक्तीबद्दल आहे ना, व्यक्ती म्हणून त्यानं जे आंदोलन केलं ते फक्त उपरोधिक होतं, पण लोकांनी हे केलेलं आहे, त्याचं योगदान आहे त्यामध्ये. पण ज्या पद्धतीनं लोकांनी त्याला सहकार्य केलं, खरं मुद्दा प्रश्न हा होता की लोकांमध्ये तो असंतोष होता म्हणून तो बाहेर आला, त्याला मार्ग नव्हते. विरोधी पक्ष कुठंतरी त्या सर्व बाबतींमध्ये अपयश विरोधी पक्षाचं होतं की जाहीरपणे ते रस्त्यावर येऊन ते आपलं मत मांडू शकत नव्हते. पण या माध्यमातून लोकांना आवाज मिळाला, लोक रस्त्यावर आली आणि लोक आपलं मत प्रदर्शित करू लागली. हे आहे हुकुमशाही विरोधात त्यांनी केलेलं आंदोलन, हे मोठंच होतं. बरं, तू काय सांगशील एकंदरीत कॉक्रोच जनता पार्टीबद्दल जे आंदोलन झालं त्याबद्दल तुझं काय मत आहे? कॉक्रोच जनता पार्टीने चांगलं काम केलंय, पण तसं दिल्लीमध्ये त्यांनी नीटचे पेपर जे लीक झाले त्याबद्दल त्यांनी चांगल्या आपले प्रोटेस्ट केलं त्यांनी. पण आता जे झारखंडमध्ये जे पेपर लीक झाले त्यांनी त्यामध्ये काहीच त्यांची हालचाल नाही आहे, त्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला नाही, काय पोस्ट केले नाही. आता ते कुठे गेले? त्यांनी पण जाऊन त्यांनी सहभाग घेतला पाहिजे. जे पोरे आहेत ते एवढे आपल्या घरदार सोडून ते जाऊन तिथं करतायत, त्यांनी त्यांना सपोर्ट केला पाहिजे, त्यांचे पण गोष्टी ऐकल्या पाहिजे. पण त्यांनी फक्त दिल्ली जे मेन होतं नीट, त्यांनी त्याला सपोर्ट केलं, स्पॉटलाईट घेतले, पण ते तिकडे जाऊन आता काही करत नाहीये. त्यांनी आता ते गायबच झाले, त्यांचं काही म्हणणंच नाही त्यावर. बरं पण आता एकंदरीत आपण दुसरा जर विषय पाहिला तर E20 बद्दल देखील मोठ्या प्रमाणात सध्या चर्चा सुरू आहे. त्या तू गाडी वापरतो का? आणि गाडी वापरतो? हा, वापरतो. आणि सध्या E20 पेट्रोलमुळे काय तुला काही समस्या आलेल्या का, किंवा गाडी काय खराब झाली का, किंवा गाडीच्या मायलेज मध्ये काही कमी जास्त झाले असं वाटतं तुला? आताचे जे E20 मिक्स केले पेट्रोलमध्ये, आताचे पेट्रोल काय करायला लागले, E20 म्हणजे ते आपले शुगर कॅनचे ज्यूस आहे त्यामध्ये. मग आता पावसामध्ये ते पाणी पण मिक्स करायला लागले त्यामध्ये, आणि ते पेट्रोल मिक्स होऊन गाडीच्या इंजिनमध्ये प्रॉब्लेम येतो. आणि दर आठवड्याला गाडी सर्व्हिसिंगला टाकायला लागते. आणि 100ची गाडी 50-70ची मायलेज देते, तीच गाडी आता 35, 30, 25ची मायलेज देते, आणि ते पण अटपटून चालते गाडी. आणि इंजिनमध्ये दर आठवड्यातील प्रॉब्लेम, आणि दर आठवड्याला सर्व्हिसिंगला द्यायला लागते गाडी. काय वाटतं एकंदरीत सरकार, आता सरकारच्या पुढे देखील बऱ्याच नागरिकांनी त्यांनी या ज्या गोष्टी आहेत ते मांडलेल्या आहेत, बट तरी देखील सरकारकडनं यावर कुठली उपाययोजना केली जात नाही. काय वाटतं सरकारबद्दल? सरकारने आता परत जनतेने मला तर वाटतं प्रोटेस्ट केलं पाहिजे त्याबद्दल. कारण की आता ते लोकांचं एवढं इन्कम आहे, मिडल क्लास लोकांना ते परवडणार नाही. दर आठवड्याला जाऊन ते सर्व्हिसिंग गाडीला ते परवडणार नाही कोणाला. परत त्यांना प्रोटेस्ट करावं लागलं मला तर वाटतंय. परत गाड्या आता प्रत्येक चौकात गाड्या लावून परत प्रोटेस्ट केलं पाहिजे मला तर वाटतंय. तू काय सांगशील एकंदरीत सध्या आपण जर पाहिलं तर E20 पेट्रोल बद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सध्या सुरू आहे. मला पहिले सांग, तू गाडी वापरतेस का नाही? नाही गाडी बसवाले लोक आम्ही PMPLच वापरतो, पण असं माहित नाही मला. पण बहुतेक मायलेज कमी देत असेल किंवा मग गाडी खराब होत असेल, म्हणजे हे पण प्रॉब्लेम्स फेस करू शकतो आपण जर ते E20 पेट्रोल जे आहे ते.
बरं, आता तुम्ही झेंझी आहात तर अगदीच आपण जर पाहिलं तर सध्या सीजेपीचं जे आंदोलन होतं, आंदोलनाला तुमचा पाठिंबा होता, तुम्ही आंदोलनाला जाऊन तुम्ही भेट दिलेली आहे का? भेट तर नाही दिली आहे, पण असं वाटतं ना पण की असं लाईक नीटचे पेपर लोक इतका काय म्हणतात अभ्यास करतात, इतका वर्ष इतके पोटेन्शियल एफर्ट सगळं करतात आणि मग आपल्याला हे जाऊन नंतर कळतं की पेपरच लीक झालाय. मग त्यांच्या जागेवरती आपण जर थांबून बघितलं तर ट्रॉमटायझेशन, काय काय लोकांनी तर सुसाईड अटेम्प्ट पण केलेत जसं कळलंय ते. मग कुठे ना कुठेतरी आपल्याला पण वाईट वाटतं की म्हणजे लाईक इतकं घाण असू शकतं का, म्हणजे लाईक आपले जे गव्हर्नमेंट आहेत असं का वागतात ते, म्हणजे अशा प्रकारे जर ते लीक होत असतील तर मग त्याचा फायदा तरी काय, आता मग पेपर घेण्याचे फायदे तरी काय जर लीकच होणार असतील तर. बरं, आता आपण जर पाहिलं तर RSSचे प्रमुख सरसंघचालक मोहन भागवत आहेत, त्यांनी देखील जेनजी सोबत संवाद साधला. त्यांनी सरकारला देखील सांगितलेलं आहे की सरकारने देखील जे तरुण तरुणी आहेत त्यांच्यासोबत संवाद साधला पाहिजे. यावर तुमचं काय मत आहे? हे बघा, संवाद तर सगळेजण साधतात पण एफर्ट्स पण त्यांच्याकडनं पण येऊन द्यायला पाहिजे. जसं की टाळी एका हाताने वाजतच नाही. मग जर आम्हीच जर पोटेन्शियल देतोय, एफर्ट्स देतोय, तर मग त्यांच्याकडनं पण काही ना काहीतरी येऊन दे. मग त्याच्यानंतर मग आम्ही जेनजी लोक जे आहेत मग ते झाल्यानंतर मग त्यांचं जर चांगलंच येत असेल, एफर्ट जर चांगले येत असतील तर आम्ही नाही नाही म्हणणार आहे. त्यांना चांगलं येतं तर मग बट ऑब्वियस आम्ही त्यांच्या विरोधात तर जाणार नाहीये बिकॉज ते चांगलं करताय. बरं, नरेंद्र मोदीचा तो व्हिडिओ पाहिला का, जो ट्विट झालेला की त्यांनी मोबाईल स्वतः धरून त्यांनी ट्विट केला होता आणि जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता, त्या व्हिडिओ बद्दल तुला काय वाटतं? चांगलं वाटतं की म्हणजे आपले पण काय म्हणतात पंतप्रधान जे आहेत ते आपल्याला इंस्टाग्राम थ्रू किंवा सोशल मीडिया थ्रू आपल्याशी कॉन्टॅक्ट करायचं बघतायत. आणि मग ते झाल्यानंतर पण असं कुठेतरी वाटतं ना की हे ओव्हरच करतायत का, किंवा लाईक ते जे जेनजी आहेत त्यांना आपल्या समोर किंवा आपल्या पार्टीमध्ये इन्व्हॉल्व करायला घेतायत का, असं वाटतं का तुला की एकंदरीत आता भाजप पक्षाचा काय जो अजेंडा आहे तो आता कुठेतरी बदलत चाललेला आहे? ते देखील युवक आणि युवती सोबत चर्चा करण्यासाठी पुढे सरसावलेले पाहायला मिळतात, पुढे त्यांच्यासोबत येऊन बोलण्यासाठी प्रयत्न करतात भाजपचे. लाईक मला तर नाही वाटत. ओके 50-50 आता जे तेच आधी म्हणले चालत ना. आलंय तेच चालत राहणार आहे, मला तर असं वाटतंय. जब तक भाजप रहेगा यही चलेगा. आई थिंक भाजप की गलती नहीं है, उस ब्रांड की जो पार्टी आई थिंक उसकी गलती नहीं है, जो उसको चला रहे उनकी गलती है. जे ते म्हातारे माणसं बसवलेत ना ते त्यांची मेंटॅलिटीचा विचार करतात, सिमती मागतात ते, असं आहे त्यांचं. की आम्हाला तर असं वाटतं जसं की थालापती आले निवडून, त्यांना कुठे एक्सपिरियन्स होता आधीपासून, ते तर मूवीजवाले होते. हा सगळे म्हणतात हा नया बंदा आहे क्या कर लेगा, बट त्यांनी असं करून दाखवलं ना जे आधी कधी झालंच नाही. आणि आम्हाला असं वाटतं की आमच्यासारखा माणूसच आम्हाला समजेल, ते म्हातारे माणसं नाही समजणार आम्हाला. म्हणजे आपल्याला कुठला मंत्री असेल तर तो तरुण असला पाहिजे, आपल्या जेनजी मधला असला पाहिजे. येस, जेनझी असला पाहिजे, कारण की त्यांना आम्हाला काय पाहिजे, आमच्या काय मागणी आहे ते त्यांना कळतील. हे मोदी हे ते काय सेमती मागतात, मेरी माँ को गाली दी गई, ऐसा किया गया वैसा किया गया. त्यांनी दाखवलं की हा पोलीस पर हात उठाय, बट त्यांनी हे विषय नाही काढला की स्टुडंट्सला कसं मारलं गेलं, तिथे लेडीज होत्या, लेडीज बरं काय बिहेव केलं गेलं किंवा कारवाई होणार का नाही ते पण नाही. त्यांनी काय बीच की पार्टी ढूंढ रहे हम, किसने ये सब किया है उनको ढूंढेंगे, ऑल दॅट. अच्छा, बरं, तू आता म्हणतेस की तरुणांनी म्हणजे जे आहेत ते तरुण आले पाहिजे, मात्र राजकारणामध्ये तरुणाचा सहभाग कुठेतरी कमी होताना दिसतोय. Yes. हे देश असं ते म्हाताऱ्या माणसांवर सोडून दिले गेले असं वाटतं. तरुण असं आपापलं वेगळंच चाललंय, कोण बाहेर देशात चाललंय, कोणी बाहेर जाके घर बसा रहा है, कोण शिकायला बाहेर चाललंय, कोणाला जॉब बाहेर करायचं. त्यांना असं आपला देश चालवायचंच नाहीये, त्यांनी म्हाताऱ्या माणसांवर सोडून दिलंय सगळं. काय वाटतं तरुणाला काय संदेश असेल तुझ्याकडनं? मला असं वाटतं की तरुणांनी या क्षेत्रात उतरलं पाहिजे. आपण फक्त मागतो की आमच्या बरं चांगलं झालं पाहिजे, पण ते चांगलं झालं होण्यासाठी जसं की ते आता गटर आहे, सगळे गटर तर बघतात की ते घाणे गटर, त्याला ओलांडून जायचंय किंवा कोण स्वच्छ का नाही करत आहे, पण तो आपणच स्वच्छ केला तर असं पण होऊ शकतं ना, आपण पण केलं पाहिजे. तुम्ही म्हणताय की राजकारणामध्ये तरुणांनी आलं पाहिजे, मग तुझं काही योगदान असणार आहे का भविष्यामध्ये राजकारणामध्ये येण्यासाठी? Yes, मला जर चान्स भेटला तर ऑब्व्हियसली असणार आहे. बरं, काय वाटतं तुला की राजकारणामध्ये येण्यासाठी आपण जर म्हणतो की आर्थिक गणित मोठे लागतात, तर असं काही आहे का फक्त काम केल्याच्या नंतर राजकारणामध्ये तुम्ही जागा? आता मला तर असं वाटतं की जसं थालापती, त्यांचा कुठं एवढा एक्सपिरियन्स होता किंवा काही होता, ओके. सो मला नाही वाटत तसं काय की आपल्याला ऑलरेडी एक्सपिरियन्स असला पाहिजे किंवा नाव मोठं पाहिजे. आपण जसं आपण करणार एफर्ट्स दाखवणार ना ते जनतेला आपोआप दिसणार आहे.
असं शो करून पोस्टर लावून आम्ही हे केलं ते केलं ऍड्स टाकून तर नाही होणार आहे. आपण जनता आपण बघतो आपल्यापर्यंत ती येतंय का ते सगळं जे तुम्ही करताय. एक शेवटचा प्रश्न, काय सांगाल एकंदरीत सरकारला की झेंजीचं आमचं म्हणजे झेंजीच्या काय मागण्या आहेत आणि कशा प्रकारे सरकारने काम केलं पाहिजे आणि हे जे पेपर लीक आहे यापुढे देखील होऊ नये यासाठी कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजेत, त्याबद्दल तुझं काय मत आहे? जेवढं होऊ शकेल तेवढं त्यांनी सिक्युरिटी द्यावी पेपर्सला किंवा काय. आणि आम्हाला काय पाहिजे ते त्यांना पण माहिती आहे, बट ते त्यांच्याकडनं होत नाहीये ना, तर तुम्ही बाकीच्यांना पण द्या संधी. असं सीटवर कब्जा करून बसू नका, मी म्हणते बाकीच्यांना पण संधी द्या. जर आपण पाहिलं तर या झेंजी जे आहेत त्यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया ज्या आहेत, आपलं जे मत आहे ते जे प्रखरपणे आपल्या पुढे मांडलेलं पाहायला मिळतंय. जे काही सिनियर सिटीजन आहेत ते देखील मोठ्या पदावरती येऊन बसलेले आहेत आणि त्यांनी जे आहे आता त्यांनी उतरून नवयुवकांना त्या ठिकाणी संधी द्यावी अशी देखील मागणी या युवकांनी देखील केलेली आपल्याला पाहायला मिळते. थोडक्यातसाठी अमित मुंडे, पुणे.